हा टोमॅटोचा प्लॉट म्हणलेला, तर त्या प्लॉटवर आपण आलेलो आहे. त्यावेळेस पूर्ण प्लॉट गेलेला होता आणि या सध्याची कंडिशन पाहून घ्या. सध्या पूर्ववत आलेला आणि माल चालू झालेला आहे. तर आपल्या प्लॉटची कंडिशन कशी होती ते जरा थोडं सांगता का? आपल्या प्लॉटला तणनाशकाची फवारणी केली होती गिऱ्हाईक तर गवत जाण्यासाठी. प्लॉट अक्षरशः आपला 90% गेला होता प्लॉट. ही अशी कंडिशन झाली होती पूर्ण प्लॉट कंडिशन झाली होती पूर्ण प्लॉटची. हिरवा पान बघायला सुद्धा नव्हतं. हिरवा पान बघायला नव्हतं. फुलाची तर काय फुलाची सेटिंग करता नव्हती. फुलं काही नव्हते. आपलं कॅनमॅक्स कॅन सोडलो आणि वॉटर सोल्युबल 12 वगैरे सोडलो. जीवॅम सोडण्यामुळे ते रिझल्ट आला. जीवॅम हे 3 कॉम्बिनेशन आलटून पलटून असं सोडत गेलो. हे सोडल्यामुळे असं रिकव्हर झाला पूर्ण प्लॉटची अवस्था आता बघण्यासारखी आहे. इथून पुढे वापरण्याची इच्छा आहे की. तर हा प्लॉट रिकव्हर झाल्याच्या नंतर जो तुम्हाला विश्वास झालेला आहे की बायोफॅक्टर विश्वास, तर आता आपल्या इतर शेतकऱ्यांना या रिझल्ट वरून काय सांगू इच्छिता? कॅनमॅक्स जीवॅम वापरावे पूर्ण शेतकऱ्यांनी. 100% रिझल्ट आहे. काय अडचण नाही. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, प्लॉट बघून घ्या एक वेळेस. सेटिंग माल व्यवस्थित पूर्णपणे रिकव्हर झालेला आहे प्लॉट हा. निर्याकतरचा स्प्रे झाल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात आलं असेल काय प्लॉटची काय परिस्थिती झाली. या कंडिशन मध्ये असा प्लॉट होता हा, म्हणजे पूर्ण टॉप टू बॉटम शेंड्यापर्यंत. नंतर आपली बायोफॅक्टरचे जीवॅम, बेलम S2 आणि कॅनमॅक हे सध्यापर्यंत गेलेला. आता पुढचा डोस बाकी, आता S3 चा डोस देण्याचा सांगितलेला आहे, तो पण होईल. परंतु तणनाशक गेल्याच्या नंतरचा प्लॉट रिकव्हर झालेला हे महत्वाचं आहे आणि शेतकरी त्यांना रिझल्ट आलेला आहे, त्याच ते खूप समाधानी झालेली आहे. हे बघा सेटिंग. धन्यवाद.